सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर बांधवांच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे राज्यव्यापी आंदोलन होणार असल्याचे निवेदन दिले। धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा या एकाच मागणीसाठी बहुजनांचे आराध्य दैवत मल्हारी मार्तंड खंडेराया जेजुरी येथे भंडारा उधळून पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी धनगर बांधव मोठ्या संख्येने पंढरपूरला येणार आहेत। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवतीर्थावरती सकल धनगर समाजाच्या वतीने प्राणांतिक उपोषणाची सुरुवात केली जाणार आहे। गेल्या 70 वर्षांपासून धनगर समाजाला घटनेने दिलेले एसटीचे आरक्षण नाही। पंढरपूर ते बारामती यात्रा झाल्यानंतर बारामतीमध्ये धनगर बांधवांचे उपोषण सोडताना राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे सुभाष देसाई यांनी लिखित आश्वासन दिले होते। महायुतीचे सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो, परंतु यावर कुठलीही कारवाई झालेली नाही। या अगोदरही अनेक सरकारने नेत्यांनी आश्वासने दिली, परंतु ती पाळली गेली नाही। महाराष्ट्रातील धनगर बांधवांमध्ये असंतोष असून तो असंतोष लोकसभा निवडणुकीमध्ये समाज बांधवांनी दाखवला आहे। आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा सकारात्मक निर्णय दिला असून राज्य सरकारलाच अंमलबजावणीचे अधिकार दिले आहेत। महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार आहे, देशामध्ये महायुतीचे सरकार आहे। या सरकारने तातडीने आरक्षण देणे गरजेचे आहे, अन्यथा संपूर्ण धनगर समाज महायुतीच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा गट यांनीही कधी धनगर बांधवांचा विचार केला नाही, म्हणून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या चळवळीत काम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे धनगर समाजाच्या आरक्षणाचं हे पंढरपूरचं आंदोलन शेवटचं असेल। इथून पुढे या सरकारला झुकावंच लागेल, म्हणून सोलापूर जिल्ह्यातील आरक्षण चळवळीतील समाज बांधवांच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। 1 तारखेला जेजुरीतून यात्रेला सुरुवात होईल। राज्यातील प्रत्येक बहुतांश तालुक्यात ही यात्रा फिरून 9 तारखेला पंढरपूरच्या शिवतीर्थावरती निर्णायक आंदोलन होणार आहे। हे निवेदन देण्यासाठी चेतन नरोटे, शिवाजी बनकर, माऊली भाऊ हळणवर, प्राध्यापक सुभाष मस्के, अमोल बापू कारंडे, अर्जुन सलगर, सुनील बनकर यांच्यासह पदाधिकारी आणि समाज बांधव उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।